मित्रांनो, मराठीमध्ये एक म्हण आहे, लग्न करत असशील तर करून पाय आणि घर बांधत असशील तर बांधून पाय. घर जे माझं, तुमचं आणि प्रत्येक सामान्य माणसांचं स्वप्न असतं. मित्रांनो, ते असतं घर. घर हे फक्त चार भिंती नाही, तर ते आपल्या आयुष्याचं एक केंद्रबिंदू आहे. इथे आपल्या परिवाराचे आनंदाचे क्षण घडतात, सुरक्षा मिळते आणि याच घरात आपल्या आयुष्याची खरी संपन्नता आपल्याला मिळते. मित्रांनो, घराचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर ना, प्रत्येक सामान्य माणसासाठी घर म्हणजे आयुष्यभराची कमाई, मेहनत, त्याच्या कुटुंबाचा आधार. आणि घर खरेदी करणं म्हणजे फक्त पैसे गुंतवणं नाही, तर त्यामागे एक स्वप्न असतं, एक आशा आणि एक सुरक्षेची भावना असते. पण कधीकधी या स्वप्नांचा गैरफायदा घेतला जातो. बरेच विकासक मोठ्या मोठ्या सुखसोयींच्या वचनांनी ग्राहकांना आकर्षित करतात, पण प्रत्यक्षात त्या सुविधा कधी मिळतातच असे नाही, किंवा त्या खूप उशिरा दिल्या जातात. अशावेळी विश्वासघात झाल्याचं अतिशय दुःख आपल्या सर्वसामान्य माणसांना होतं. म्हणूनच महारेराने आता हे नियम आणलेले आहेत की ज्यामुळे विकासकांना त्यांच्या प्रकल्पातील सुखसुविधा कधी उपलब्ध होतील याची तारीख स्पष्टपणे देणे आता अनिवार्य झालेले आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲडव्होकेट नवीन आणि तुम्ही पाहत आहात लीगल अपडेट, जिथे तुमच्या घर खरेदीच्या निर्णयांना अधिक सशक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि आजचा व्हिडिओ हा आहे एकदम स्पेशल आणि एकदम खास. तुम्ही विचार केला आहे का, तुम्हाला वचन दिलेल्या त्या आकर्षक सुखसोयी खरंच मिळतील का? चला, आज महारेराच्या नवीन नियमावर आपण नजर टाकूया, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घराचं स्वप्न पूर्णच नाही तर संपूर्ण होण्यासाठी गरजेची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, घर खरेदी करणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण विचार करा, ब्रॉशर किंवा जाहिरातीमध्ये दाखवलेला तो झक्कास स्विमिंग पूल, जिम आणि ते इतर लक्झरियस ॲमेनिटीज तुमच्या नव्या घरी मिळणार आहेत, पण खरंच तिथे त्या असतील का? की त्या सुविधा तरी कधी आपल्याला मिळणार आहेत? अनेकदा मित्रांनो, विकासकांकडून जाहिरातींमध्ये दिलेले आश्वासने फक्त आणि फक्त कागदांवरच राहतात. पण आता मात्र महारेराच्या नवीन निर्णयामुळे ते फक्त कागदावर नसून तर जमिनीवर येणार आहेत. चला जाऊया आपण महारेराच्या वेबसाईटवरती. महारेराने घेतलेल्या या निर्णयानुसार आता प्रत्येक विकासकाला त्याच्या प्रोजेक्टमधील सर्व सुखसोयींचा एक तपशील आणि त्या कधी उपलब्ध होतील त्याच्या ठराविक तारखांसह स्पष्ट करारात नमूद करणे बंधनकारक आहे. यामुळे कोणत्याही सुविधा फक्त कल्पनेत राहणार नाहीत, तर त्या वास्तव्यात तुमच्या सेवेत असतील. या निर्णयाचा काय परिणाम होणार आहे ते आपण जाणून घेऊया. मोठ्या प्रकल्पामध्ये टप्प्याटप्प्यांनुसार सुविधा दिल्या जातात. उदाहरणार्थ, पहिल्या टप्प्यात तुमचं घर मिळेल, पण त्या सुंदर क्लब हाऊसचा वापर तुम्हाला शेवटच्या टप्प्यातच करता येईल. आता हे कधी होणार याचा तपशील विकासकांना तुमच्या समोर मांडावा लागेल. म्हणजे सुविधा उपलब्ध होण्याची ठराविक तारीख तुम्हाला माहिती असणार आहे आणि त्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता राहणारच नाही. आणखीन एक महत्त्वाची बाब सांगायची म्हटली तर, जर विकासकांना सुखसोयींमध्ये कोणतेही बदल करायचे असतील, जसे की स्विमिंग पूलच्या ठिकाणी पार्किंग करायचे असेल, तर त्यासाठी महारेराची मंजुरी घेणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांची परमिशन घेतल्याशिवाय ते कुठलेही चेंजेस तिथे करू शकणार नाहीत. शिवाय सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, हे लक्षपूर्वक आहे का, शिवाय 2/3 रहिवाशींची संमती मिळाल्याशिवाय सुद्धा हे बदल करताच येणार नाही विकासकांना. यामुळे तुमचं जे मत आहे ते अधिक महत्त्वाचं ठरेल. तर मित्रांनो, महारेराच्या या निर्णयामुळे तुमच्या स्वप्नातील घरे खरेदी करताना तुमची काळजी कमी झाली आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. हे नियम घर खरेदीदारांसाठी खूप फायदेशीर आहेत आणि आता तुम्ही अधिक आत्मविश्वासाने तुमचा निर्णय स्वतः घेऊ शकता. महारेराच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंट करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्यांना याची माहिती आवश्यक आहे त्यांच्याशी शेअर करा. तसेच नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी लीगल अपडेटला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि हुशार राहा. धन्यवाद.